हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललेलो आहोत चायनीज खायला विथ ती खाताडा पार्टी. वैभव येतो आहे आणि ह्या लोकांनी ह्यांच्यासाठी कॅब बुक केली आहे आणि आम्ही दोघं जण चालले आहोत स्कूटीवर. तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला चायनीजच्या इथे आम्ही जिकडे खायला चाललेलो आहे ते ठाण्याचं फेमस असे एक स्ट्रीट फूड आहे, तर तिकडेच आम्ही चालले आहोत. आणि वैभव इथे आलेला आहे. हाय. ह्यांची कॅब हे बघा, हे लोक कॅबसाठी थांबलेली आहे तिकडे. हा आठवतो ना तुम्हाला, ह्याची थोड्या दिवसांपूर्वी आम्ही पार्टी काढलेली, सौरभची पार्टी. आम्हाला तर पार्टी मिळाली, पण तुम्हाला मिळाली की नाही माहिती नाही. तर ह्याचा जर कोणाला ॲड्रेस पाहिजे असेल ना तर प्लीज मला कमेंट करा, मी नक्की त्याचा ॲड्रेस देईन. मग तुम्ही ह्याच्याकडे येऊन पार्टी घेऊ शकता. आणि हा माझा हिरो इकडे स्कूटी घेऊन उभा आहे. ही माझ्या बहिणीची स्कूटी आहे. दाखवते, तुला पण दाखवते. हे इथे सगळे आम्ही आहोत आणि मस्त मजा करणार आहोत. त्यांना मी सांगितलं आहे की पहिला आपण ठाण्याला जे फेमस आपण जे व्हायरल बघितलेलं आहे सेजू, तिथे चायनीज खायला चाललेलो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही मूवीला जाणार आहोत. पण मूवी सिक्रेट आहे, तुम्हाला कळेल. सेजू चायनीज माहिती ना तुम्हाला का फेमस झाले ती. दाखवतच तुम्हाला, तिकडे गेल्यावर कळेल तुम्हाला. तिकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खातो आहे आणि किती मजा करतो आहे. बाय. डायरेक्ट सलोनीला गाडी ठोकली. काय चाललंय, चुकून जर ब्रेक फेल झाला तर आमची 3 माणसं गाडीवरती. आता आम्ही आलेले आहोत सेजू चायनीजमध्ये. तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप सारी गर्दी आहे. एकदम जोरदार तयारी चाललेली आहे. ऑर्डर डिसाईड चालू आहे आणि इकडे हे बघा, ह्या लोकांची ऑर्डर डिसाईड चालली आहे अजून. आता ह्याच्यानंतर मूवीला जायचं आहे. वाजलं किती, मूवीचं टायमिंग जवळ आलं आणि ह्या लोकांचा आणि आम्ही तर मस्त एन्जॉय करतो. बरेच दिवसापासून आम्ही विचार करत होतो की सेजू चायनीजच्या जे यायचं, पण कधी असा वेळ मिळत नव्हता. तर आज नेमकं असंच ठरवलं. अचानक भयानक ठरलेली ही गोष्ट आहे. ते अचानक केलेले प्लॅनच सक्सेसफुल होतात. हे बघा, इथे आलेलं आहे आम्ही सेजू चायनीजमध्ये. आता आम्ही मागवतोय चिकन लॉलीपॉप ड्राय आणि पॅकिंग राईस जो इथे फेमस आहे. आणि इकडे खायला चिकन लॉलीपॉप आणि इथे खायला चिकन लॉलीपॉप ड्राय. कोंबडी ऑर्डर, घरची ऑर्डर बनेपर्यंत इकडे पण काहीतरी खायला हवं. कोंबडी तर काय खरं नाही रे बाबा. लॉलीपॉप केलं आहे, पॅकिंग राईस केलं आहे, भरपूर खूप साऱ्या ऑर्डर केलेलं आहे. कधी असं टेस्ट तर मला करायची होती. हे लोक एवढं बोलले, एवढं फेमस आहे. गर्दी बघा, गर्दी चालू आहे आमचं मंडळींचं ऑर्डर चालू आहे. सौरभ, कसं वाटतंय सेजूकडे येऊन? खूप छान. मामाने त्या मस्त कुल्फ्या पण आणल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या. गाजर हलवा कुल्फी आहे, चिकू कुल्फी आहे, ज्याकडे नाही यावेळेला गाजर नाही, यावेळेला चिकू आहे. अच्छा, चिकू कुल्फी तर मस्त अप्रतिम आहे. मसाला ड्राय चंद्र एक फुल लॉलीपॉप ऑइल फ्राय पण टाक. 2 पॅकिंग राईस आहे, एक व्हेज राईस आहे, एक व्हेज हॉंगकॉंग नूडल आणि एक पनीर ऑइल फ्राय. तुला काय वाटतं? काय कशाबद्दल? ऑर्डर बघून लोकांना असा विचार पडला की हे खाता ती मस्करी करतात. मे बी हे कमी पण पडू शकतं आम्हाला. आमच्या सांगते जिथे जातो तिथे आपण खातच असतो. तिकडे सगळे राक्षस आहेत, राक्षस. आपलं कामच आहे एकत्र भेटले, खायचं, पळायचं, खायचं, मूवी बघायचं, खायचं, फिरायला जायचं. आता आम्ही इकडे खाण्यासाठी इकडे हे लॉलीपॉप केलेले आहेत मस्त. राज्यासाठी वेगळे आणि इकडे खायला वेगळे. मस्त आता खाऊन आम्ही सांगतो कसे आहे.
सौरभ काय किती खातोय? काय हे एवढं आवडलंय? अजून एक घेणार आहे. हाय हॅलो एव्हरीवन. आज आम्ही आलेले आहोत वसईवरून ठाण्याला सेजू चायनीज हाऊस मध्ये. भरपूर तारीफ केलेली आणि आम्ही म्हणजे रील्स मध्ये तर खूप बघितलं आम्ही त्यांचं फेमस आहे सेजू चायनीज. बोलूया टेस्ट करून बघूया आपण. आता आम्ही एक लॉलीपॉपची डिश खाल्लेलीच आहे. एवढं मस्त क्रिस्पी होतं ना. आम्ही तर तुम्हाला रिकमेंड करू की तुम्ही पण नक्कीच या आणि यांच्याकडे एकदा तरी यांचं चायनीजची टेस्ट घेऊनच बघा. त्या सेजू आहेत जे पूर्ण सांभाळतात. माझा मामा सुद्धा इथे राहतो पण आम्ही कधी बोललो आलो नव्हतो इथे. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही बोललो यायचं तर वीकेंड्सला येणार, वीकेंड भेटला त्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही आले हे खूप धन्यवाद. आल्याबद्दल तुम्हाला मॅडम खूप बिझी आहेत. खूप बिझी आहेत. किती गर्दी आहे खरंच. त्या बिझी शेड्यूल मधनं पण ते आमच्या बरोबर येऊन इकडे आम्हाला व्हिडिओ देत आहे. त्याच्यासाठी तुमचे पण आभार. थँक्यू सो मच. ओके ते आपली ऑर्डर आहे. ब्रह्मांड. हे बघा आम्ही किती सारं घेतलेलं आहे. आता हे मस्त जाऊन आम्ही पार्सल खाणार आहोत. ते खूप मजा करणार आहोत. तुम्हाला आम्ही सांगू टेस्ट कशी आहे. बाय. मस्त इथे अदितीने पॅकिंग राईस ओपन केलेला आहे. सेजूकडचा फेमस आहे पॅकिंग राईस. प्लेट नाही अशा प्रकारे सौरभ रेडी झालेला आहे. वाव काय चिकन चिलीचा कलर आहे यार. स्मेल पण एकदम खूप अमेझिंग येते इथे. एवढं लांबून मी बघतो तरी पण तिथे सुगंध येतो. खरंच बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आता अदितीचं सगळं वाढून झालेलं आहे आणि आता ती स्वतः जेवायला बसलेली आहे. एक तुम्हाला नक्की सांगतो मित्रांनो, अदितीची एक गोष्ट खूप चांगली आहे. सगळ्यांना व्यवस्थित सिस्टमॅटिकली जेवण वाढणार आणि मग नंतर स्वतः जेवायला बसणार. आता पेटपूजा झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत मूवीला आम्ही फक्त 5 जण आहोत. ते बघा बाकीचे इकडे आहेत दाखवते. आणि आज हा माझा भाऊ आज गाडी चालवणार आहे. म्हणजे आम्हाला फटाफट मूवीला पळायचं आहे. आता ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. चलो बाय बाय बाय. तुला यायचंय की नाही? तू नाही येत? मूवी को चले कळेल तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही कुठल्या मूवीला चाललोय ते. मूवीसाठी आम्ही इतक्या पटापट जेवलो आहेत ना. ही बघा ही एकटीच इकडे हसते. सौरभ चल लवकर 11:20 मूवी आहे. बापरे 120 चालवतोयस गाडी की उडवतोयस? 120 - 100 म्हणजे 20. भारीच हा. आम्ही नेहमी इकडे येऊन मूवीला जातो ना तेव्हा आमचं असंच असतं. आमचं एक तर आम्ही 11:20 तरी शो घेतो आणि आमचा निघायचा टायमिंग असाच असतो. 5 ते 10 मिनिटं अगोदर आम्ही निघतो. फक्त इकडे आल्यावरच, ठाण्याला आल्यावरच. कारण इकडे आल्यावर आम्ही दिवसभर चरत असतो, दिवसभर खात असतो आणि खाल्ल्यानंतर आमच्याकडे खूपच कमी टाइम मिळतो. त्याच्यात आम्हाला खूप सारं काही करायचं असतं. तर आता तरी आमचं मूवी 3:30-4ला संपेल. त्याच्यामुळे रात्री येऊन काही ओनो नाही खेळू शकत. नाहीतर आमची तीही तयारी असते. पण ही बघा ही जी बाजूला बसली आहे ना तिने आधीच प्लॅन केलाय. मूवीला कितीही लेट झाला आल्यावर तरी आईस्क्रीम खायचं आहे, थम्सअप प्यायचा आहे. म्हणजे एनर्जी बघा. हसरी बहीण आहे ती आमची. तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला सांगूच आम्ही कुठल्या मूवीला आलेले आहोत. चलो बाय 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 बाय. सौरभ तिथूनच तू बाय बोल नाही तर हातबीत सोडशील. मी तुम्हाला नाही सांगणार की आम्ही अस्सी बघायला चाललो. झालं फोडलंय. आणि काय रे सौरभ आता तुझी लस्सीच करते थांब. बघितलं ना मंडळी कसं यांची मजा मस्ती चालू असते. चायनीज खाऊन झालं, सगळं एन्जॉय करून झालं. आता काय राहिलं होतं ते फक्त मूवी राहिलेलं, तर ते पण एन्जॉय करूया असं म्हटलं.
मग ठाण्याला आलं की आम्ही मजा करतोच. लेट नाईट मूवी वगैरे सगळं चालू असतं आमचं. ठाण्यावरती तर आमचं ताळतम्य काहीच नसतं, तरी पण मजा चालूच आहे इथे. नमस्कार मित्रांनो, इथे आम्ही अस्सी मूवी बघायला आलेलो आहे. खूप घाई झाली, थोडा लेट पण झाला, कारण जेवण पण होतं. निघेपर्यंत आम्हाला खूप लेट झालेला आहे. बाकी सगळे गेलेत म्हणजे येतात किती. मूवी स्टार्ट झालेला आहे. मी त्यांच्या सीटवर बसलेलो आणि कोणतरी आलं आणि त्यांना उठवलं, ते मला उठवलं आणि मी तुम्हाला उठवत होतो. एवढी हिंमत फक्त अक्षयच करू शकतो. शेवटी उठायला लागला ना. बुकिंगला असतो की ह्या सीट टाकले सौरभ चुपचाप उठून निघाला. आणि त्यात सौरभला येण्याचं सुद्धा उठून निघालं. सगळ्यांना मला अरे पण सगळे डिस्टर्ब होण्यापेक्षा तू एकटाच उठून यायला पाहिजे ना पेडा. सुरुवात तरी बरी होती पिक्चरची, नंतर भरकट. गाडी असेल ना तर सगळं काही होतं. सौरभ मस्त गाडी. काम करूया अक्षयसाठी. नेक्स्ट टाइम अक्षयसाठी ना तर मस्त कॉफी पण घेऊन येऊ. वसईचं असतं ग, 2:30-3 वाजेपर्यंत चालू असतं इथे. ते पण आम्हाला अदितीला मी आणायला गेलेलो त्यामुळे माहिती. हा तिथे पण आम्ही किती वाजता 2 वाजता आलेली मी वरून. त्याच्यानंतर आम्ही घेतलो तेव्हा आम्ही बर्गर खाल्ले. वसईवाले एकदम एक्साइटेड असतं. स्पीकर वगैरे लावणार जोर जोरात. घेऊन येतात. एक कोणतरी कॅथलिक फॅमिली आलेली पूर्ण. गाडीवर चालू होती आणि मस्त सगळ्यांनी ऑर्डर केली. हे बघा मित्रांनो, वाजलेत बघा किती, ऑलमोस्ट 2:35 झालेत आणि आम्ही आलोय बर्गर किंग मध्ये कोल्ड कॉफी प्यायला. हे बघा, म्हणजे आमची मंडळी वाट बघतायत. कोल्ड कॉफीसाठी एकदम तरसलेत ते. हे बघा, थिएटर मध्येच सांगत होती मला कधी कोल्ड कॉफी देते, कोल्ड कॉफी पाहिजे. फायनली या माणसामुळे कोल्ड कॉफी आम्हाला अवेलेबल झालेली आहे. फोर व्हीलर असेल ना, पाहिजे तिथे फिरता येतं. घे अरे पाहिजे ऍक्च्युली. असं कधी पण कुठेही जाता येतं ना, आणि स्वतःची असेल त्याला टेन्शन नसतं. कॉफी रेडी झालेली आहे. आता कॉफी पिऊन आल्यानंतर बघते तर काय, सलोनीने आता कुल्फीची पण अरेंजमेंट केलेली आहे. 3:15 वाजले आहेत आणि आता हिने कुल्फी आणून दिलेली आहे. एकीकडे आमचा टीव्ही पण चालू आहे. तर आता आम्ही कुल्फी खाणार आहोत, टीव्ही बघणार आहोत आणि थोड्या वेळाने झोपणार आहोत. गुड नाईट, बाय. तर मित्रांनो, तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील आमच्या चॅनलवरती तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.